महाराष्ट्र राज्य में आज से बिजली कर्मचारियों की 72 घंटे की हड़ताल शुरू हो गई है। महावितरण, महापारेषण और महानिर्मित जैसे सरकारी बिजली कंपनियों के निजीकरण के विरोध में राज्य भर के बिजली कर्मचारी संघों ने आंदोलन का बिगुल फूंक दिया है। इस हड़ताल में करीब 1.5 लाख नियमित और संविदा कर्मचारी शामिल हुए हैं। कर्मचारियों का आरोप है कि सरकार द्वारा लागू की जा रही समांतर लाइसेंस नीति से सरकारी बिजली कंपनियों पर भारी दबाव पड़ेगा और धीरे धीरे निजीकरण का रास्ता खुल जाएगा। कर्मचारियों ने स्पष्ट किया कि जब तक सरकार इस नीति को वापस नहीं लेती और ठोस समाधान नहीं निकालती, तब तक आंदोलन जारी रहेगा। इस हड़ताल का असर राज्य की बिजली व्यवस्था पर पड़ना शुरू हो गया है। कुछ जिलों में बिजली वितरण कार्य बाधित हो सकता है, जिससे नागरिकों के साथ साथ अस्पतालों, उद्योगों और सार्वजनिक सेवाओं पर भी असर पड़ने की आशंका है। सरकार की ओर से हड़ताल को रोकने के लिए बातचीत के प्रयास जारी हैं। वहीं कर्मचारी संघों ने चेतावनी दी है कि अगर उनकी मांगे नहीं मानी गई तो आंदोलन और भी उग्र किया जाएगा। ऐसे में बिजली कर्मचारी संघ के पद अधिकारियों से बात की। उनका कहना है कि सरकार को जनता और कर्मचारियों दोनों के हित में जल्द निर्णय लेना चाहिए, ताकि राज्य में बिजली संकट गहराने से रोका जा सके। ब्यूरो रिपोर्ट, VRS न्यूज। माझं नाव सावळकर आहे। मुळात म्हणजे महावितरण जी कंपनी आहे ही एक सामाजिक बांधिलकी जपणारी कंपनी आहे। लोकांना त्याच्यामध्ये न्याय कसा मिळेल आणि स्वस्तामध्ये वीज कशी उपलब्ध होईल या उद्देशानेच या कंपनीची निर्मिती झालेली आहे। परंतु आजच्या ह्या चित्रावरून असं दिसतंय, मॅनेजमेंटच्या प्रशासनाच्या ह्या चित्रावरून असं दिसतंय की कंपनी कुठेतरी खाजगीकरण होतंय। कारण रिस्ट्रक्चरिंग हे जे फॉर्मॅट आहे, रिस्ट्रक्चरिंग फॉर्मॅट हे इतर खाजगी कंपनी सारखं रिस्ट्रक्चरिंग फॉर्मॅट आहे आणि त्या फॉर्मॅटमध्ये आम्हाला बसवण्याचा प्रयत्न करतात। परंतु मला सांगताना एक खूप दुःख होतंय की कारण ही जी भौगोलिक परिस्थिती आहे या ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीला खाजगीकरण रिस्ट्रक्चरिंग बसण्यासारखं नाहीये। कारण इथला परिसर डोंगर, दरी, पुन्हा त्याच्यानंतर समुद्री भाग, थोडासा भाग आहे। ह्याच्या परिसरात विखुरलेला परिसर आहे आणि ह्या लोकेशनला रिस्ट्रक्चरिंग हे होऊ शकत नाही। तर आम्हाला एवढंच प्रशासनाला एवढंच सांगायचं की थोडासा त्याचा कुठेतरी अभ्यास व्हावा आणि अभ्यास करून आमचे शिखर पदाधिकारी सोबत चर्चा होऊन कुठेतरी मार्ग निघाला पाहिजे। आम्हाला एवढंच त्याच्यामध्ये सांगायचं, एवढं सजेशन द्यायचं आहे। नमस्कार, मी सचिन विठोबा निगुडकर, कामगार महासंघ सर्कल सहसचिव। सगळ्या वक्त्यांनी तुम्हाला बरंच काही सांगितलं। आता मी तुमचा वेळ नाही घेत आहे, मी फक्त दोनच गोष्टी तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये 2 मिनिटाच्या। हा जो आजचा बरंच काही ह्या लोकांनी बरंच काही तुम्हाला सांगितलं। हा जो आपला ग्राउंड लेवलचा जो कर्मचारी आहे आणि हा जो आपला आउटसोर्स जो बाह्यस्त्रोत कर्मचारी आहे, हा एवढे वर्ष, हा 15-20 वर्ष झाली, 40 वर्ष झाली, हा जवळजवळ हा ह्याच्यातच आहे, कंत्राटी कामगार म्हणूनच आहे। ह्याला यांनी आजपर्यंत परमनंट केलेलं नाहीये। त्यासाठी आम्ही तर भांडतोच आहोत आणि सगळ्या संघटना लढतात त्यासाठी। आणि अजून एक त्याच्यामध्ये असा विषय आहे की आजच ह्यांना त्यांच्याबद्दल पुलका का आला, आणि आज इथे तुम्ही बघितलात वसई विरारमध्ये त्यांची ऑर्डर ही संपलेली आहे। आज त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्याही येत आहेत की तुम्हाला कामावरनं, पण यांची मुळात ऑर्डरच नाहीये, तर यांना कामावरनं काढलं कुठून नाही। म्हणजे तुम्ही आम्हाला असं दाखवताय की आम्हाला हे ग्राहक जे आहेत ते आम्ही आउटसोर्स चालू शकतो, पण आउटसोर्स जो आहे त्याचा हा आजपर्यंत सगळा कार्यकाळ जो आहे हा संपुष्टात आलेला आहे। म्हणून मी प्रशासनाला एवढीच विनंती करतो, हा जो आमच्या खांद्याला खांदा लावून जो काम करणारा आउटसोर्स आहे याची प्रशासनाने पहिली दखल घ्यायलाच पाहिजे आणि त्यांना आपल्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे। मी तुम्हाला माध्यमांच्या, प्रसार माध्यमाच्या याच्यामधून पण तुम्हाला विनंती करतो की ह्यालाही पोट आहे, यालाही घरदार आहे आणि ह्या आउटसोर्सला याच्या नियुक्तीप्रमाणे ह्याला नियुक्ती दिली